काही दिवसापूर्वी पुणे जिल्ह्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये एका मोकळ्या बसमध्ये तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना घडली। या घटनेनंतर राज्यभर याचे पडसाद उमटले। दरम्यान अहिल्यानगर शहरात देखील एका नामांकित महाविद्यालयात हीच पुनरावृत्ती घडण्याची दाट शक्यता निर्माण झाल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे आता तरी प्रशासन जागे होऊन यावर कारवाई करते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अहिल्यानगर शहरातील एका नामांकित महाविद्यालयाच्या वाहनतळावर तसेच खेळाच्या मैदानावर चक्क दारूच्या बाटल्या, कंडोमची पाकिटे तसेच नशेसाठी वापरण्यात येणारं साहित्य आढळून आलंय। या महाविद्यालयाच्या वाहनतळावर आणि खेळाच्या मैदानावर अशा प्रकारे रोजच दारूच्या बाटल्या पाहायला मिळत असूनही महाविद्यालय प्रशासनानं अद्याप कुठलीही कारवाई केली नसल्यानं महाविद्यालय प्रशासन याकडे जाणून बुजून कानाडोळा करत असल्याचा संशय आता येऊ लागलाय। या महाविद्यालयात पुरेशी सुरक्षा व्यवस्था असताना देखील जर दारूच्या बाटल्या आणि गैरकृत्याची साधनं मिळून येत असतील तर या महाविद्यालयात शिक्षणासाठी येणाऱ्या तरुण तरुणींच्या सुरक्षिततेबाबत देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले।